आणि आज आम्ही हांगा फिशाचे थीम सॉंग जे आसा ते लॉन्च करतले. त्याच बरोबर फिशाच्यो हेर गजाली फिशाक कितें आसा ते आमी जाणून घेतले. हांव सगळ्यांत पयलीं आमचे डायरेक्टरेट ऑफ फिशरीज सेक्रेटरी श्री प्रसन्न आचार्यजी तांकां विनंती करता की तांणी सगळ्यांक येवकार दिवचो. I take this opportunity to welcome all the members of the media today for this media briefing, which is held by Honorable Minister Fisheries, Government of Goa. Now, this is about the 9th edition of the Aqua Goa, the Mega Fish Festival 2026, which is going to be held in Goa from 9th to 11th of January 2026. This event will be held at D.B. Bandurkar ground, Kampal, and it will start, it will commence from 10 a.m. till 10 p.m. Now, broad contours of this event are that it aims to raise awareness about sustainable marine practices. It also showcases Goa's connect with aquatic heritage. It presents fisheries as an aid for Swayambhur Goa, which is the aim of this government to achieve self-reliance by 2037. Also, we aim to develop scientific temper amongst the students about fisheries and underwater ecosystem. We also want to educate about innovations in Blue Revolution. Also, as a part of the event, we would like Goan food and entertainment to be showcased during this event, which is slated for this weekend. The main attractions of this event would be National Conference on Fisheries and Aquaculture. A grand aquarium gallery which would be an attraction for the students of Goa, a trade fair which would be a serious business concerning the trade, etc. Public engagement zone is also there in the event. Plus we will have cultural events and entertainment. So I once again take this opportunity to invite everyone through print, electronic and social media to attend the 9th edition of Aqua Goa Mega Fish Festival, which will be held from 9th to 11th of January at Kampal, Panji. I request Honorable Minister to please brief the media. पहिले स्वागत तुमचे सगळ्यांचे मिडियाचे स्वागत करता. तसेच गेस्ट ऑफिशियल्स आत्ता आमचे सेक्रेटरी सांगल्या प्रमाणे 9th एडिशन 9, 10, 11 जानेवारी D.B. बांदोडकर ग्राउंडाचेर जातलो आनी हो मोठो एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवल ह्या निमित्तान मोठ्या प्रमाणान हो फेस्टिवल एक फेस्टिवल असो न्हू जाल्यार हे खुबशे हितून थीम दवरल्या, जेणे करून डिस्कशन, नॅशनल सेमिनार, भुरग्यां खातीर कॉम्पिटिशनां, एक्सपो, B2B हे सगळे दवरता आसतना नॅशनल हे एक्वा फिश फेस्टिवल जे आहा हे देशान एक फर्स्ट असल्या प्रमाणे जे आमचे स्टेटीन करता आनी मोठ्या प्रमाणान हेचेर अजेरीय आसता. जेन्ना आमी नॅशनल सेमिनार दवरतात ह्या नॅशनल सेमिनाराक आमी पळयताच की लिडींग एक्सपर्ट्स येतात, पॉलिसी मेकर्स आसता, रिसर्चर आसतले, एकाडेमिशियन आसतले, इंडस्ट्री स्टेक होल्डर आसतले. हे एक मोठ्या प्रमाणान ही संदी आसतली आनी हे स्पेशल आमी नवोटेल हॉटेल पार्टाचेर अरेंज केल्ले आनी फिश फेस्टिवल ग्राउंडार आसा. तेज्या बरोबर मेन हेजो उद्देश जसो सेक्रेटरी सांगला, सस्टेनेबल फिशरीज कशें आसचे, एक्वेरियस कशें वाडोवप आनी तेज्या बरोबर जी क्लायमेट रेजिलन्स, टेक्नॉलॉजी एडवान्स, व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट हे सगळे पॉलिसी फ्रेम मेकिंग, एसेन्शियल स्ट्रेंथ आनी ती भर घालप ब्लू इकॉनॉमी आनी हे सगळे मोठ्या प्रमाणात सरकार सपोर्ट करता आनी प्रायम मिनिस्टर मत्स्य संपदा येवजणेन आमचो पाठबळ
हो लोकांक आमी स्टेक होल्डरांक फिशरांक दिता आनी हे पावलां जी खोल्ला ही ब्लू रिव्होल्यूशन सपोर्ट जावपाक आनी तेज्या बरोबरूच विकसीत भारत जे 2047 आहा तेन्ना स्वयंपूर्ण गोवा 2037 जेन्ना 2047 देशाचे विकसीत भारत करतले तेन्ना गोंय स्वयंपूर्ण गोंय 2037 जातलें आनी हे सगळें जाता आसतना एक्वेटीक आनी मरेन हेरिटेज शोकेस करपाचें इनोवेशन ऑफ फिशरीज एक्वाकल्चर सी फूड प्रोसेसिंग वॅल्यू एडिशन एंड कोस्टल क्युझीन जे आमचे ट्रेडिशनल जे क्युझीन आहा हें लोकां खातीर हे करतले हे मोठ्या प्रमाणान जो आमी फीश फेस्टिवल गोंयान 9th एडिशन करता हो आदल्या पेक्षा बऱ्या प्रमाणान जातलो आनी ह्या खातीर तुमच्या माध्यमांतसून हांव मागतां तुमी हेजी बरी पब्लिसिटी दिवची आनी तुमच्या माध्यमान प्रत्येक खेड्यापाड्यान म्हायती वचून लोकांनी येवचें आनी तेज्या बरोबरूच हें जें आसा तें स्कूल भुरग्यांक आमी थोड्या प्रमाणान आमी हाडटले आनी तेंकांय दाखयतले कारण जवळ जवळ 100 हेजो फायदो असो जातलो की 100 स्पिसीस मोर दॅन 100 तरेचे नुस्तें एक्वेटीक आमचे एक्वेरियम गॅलरी आसतले ते ऑर्नामेंटल फीश आसतले तेज्या बरोबर एक्झिबिशन आसतले लायव्ह नुस्तें फीश भाजून बिजून दिवपाक म्हणजे बऱ्या बरें कुझीन गावतलें आनी इंटरेक्टीव वीथ फिशर्स सेल्फ हेल्प ग्रुप स्टार्टअप एंड एंटरप्रिनर ह्या लोकांक तेही संदी आसतली आनी तेज्या बरोबरूच एंगेजींग पब्लीक अवेरनेस एक्टिविटी फोकस्ड ऑन सस्टेनेबल फिशींग प्रॅक्टिसीस मरेन कन्जर्वेशन आनी रिस्पॉन्सिबल सी फूड कन्जम्पशन आनी हेज्या बरोबरूच जो डिपार्टमेंट आनी सेंट्रल गव्हर्मेंट जो सपोर्ट करता इन्फ्रास्ट्रक्चर कोल्ड स्टोरेज आसूं हे आसूं हे सगळे आमच्या डिपार्टमेंटातून थंय जातले हो फायदो गावपा खातीर तुमच्या माध्यमाची चड गरज आहा की तुमी ह्या माध्यमान मोठ्या प्रमाणान आमकां पब्लिसिटी दिवची दिबी बंद टीव्ही आम्ही एक फेस्टिवल थीम सॉंग केल्लें आसा सो हांव मिनिस्टर सराक विनंती करता की तांणी ते प्रेस बटन प्रेस करून सॉंग लॉन्च करचें एका कॉपीराइट बीन ना आमी केल्लें आसा बजेट टोटल 6.5 6.5 करोड़ लेग्स पे करोड़ हाँ 6.5 करोड़ का लेग्स क्लोज वैक्सन आता नाही ना सर कितले रावणदार वाटेकार फिश इंडस्ट्री गोंयचे सेक्टरचे तरी पण अशें कितले रावण नाही सगळे आपयता आमी आनी तेंच्या खातीर साधारण आंकडो कितले फिशेस ना ना तशें ना टोटल आमी गेल्या वर्सान मोर दॅन 8,000 जाले 10,000 आणि आणि एक तुम्ही सांगले नाही हाका मेन पार्टिसिपेंट कोण आसता MSc BSc PhD करणारे भुरगे आनी जे आमी फॅकल्टी हाडटा पळय ऑल ओवर इंडिया हाडटा आनी बऱ्यांचे बरें हाडटा सो जी भुरगीं पयलीं ऑलरेडी अटेंड केल्लीं आसता ती परत येता कारण तेंची स्टडी मोर इम्पॉर्टंट इज दॅट आणि ट्रेडिशनल आमचे रावण करता
ट्रेडिशनल आसता ट्रेडिशनलांची B2B हे आसता नॅट्स आसता बाकीचे आसता हे तेंचे इक्विपमेंट्स आसा ते स्वता हाडटा काणकोणचे बीन पागी बेगी ते स्वता येवन पार्टिसिपेट करता सर आणि तुम्ही सांगले सेल्फ हेल्प ग्रुप ते काय केले तांकां ते हेच्या खातीर फूड हे फूड आहे एडेड लोणचें सुंगटांचें खारें थोडें खारें बीन हाडून विकतात सो इट इज मल्टिपल पर्पज इट्स नॉट सेलेब्रेशन रातचें म्हणजे 7:30 ते 10 तेच्या पयलीं हे बाकीचें सर ह्या प्लॅटफॉर्मांतल्यान कोणाक फेलोशीप बीन करतले तुमी आनी स्कीम ते बेनिफिशियल आसता पळय हँडओवर स्कीम बेनिफिशियरी हँडओवर करता पळय तुमी हय ते करता फिशरमॅन आमचे आसा आनी करेसिटेशन आसा खुबशे ते करेसिटेट कशें इन्सिडंटली कोणाक आतां पयले सारकेल्यान वाटायले फाटीं थोडे लायफ बीन थोडे टॉर्टर हे नॅट्स आसा वी हॅव टू डू इट इज आवर ड्युटी अँड कंपल्सन फॉर अस सर आणि एक लास्ट क्वेश्चन नुस्तें म्हारग जाता नुस्त्यान भायर म्हणजे आमच्या पेडण्यान तुमी येयचे जाल्यार शिरोडकारा गांव आनी खंयचे हे येवपाक लागल्या आनी नुस्त्याचे स्पेशली फुडे बी आसा तेंचे बी मरता सो ओवरऑल हे हो प्रॉब्लम सॉल्व करपाक तुमी कशें मेळटा सी नुस्तें पळय आहा आमचें गोवन पॉप्युलेशन डे बाय डे वाडटा ट्युरिजम वाडटा तो सिजनल हे आसता आनी नुस्तें जें पळय हातून वाडटा म्हणटा इट्स अ नॅचरल रिसोर्स इट्स नॉट एक्वेरियस आतां जे एक्वा येता पळय दॅट वी कॅन कंट्रोल सामाव पूण त्या प्रमाणान जायना जें नुस्तें आमी मार्केटाक येता ते नुस्तेकाराकूच खबर आहा की आयज गावतलें काय गावचें ना म्हणून समटायम दे कम वीथ एम्प्टी हँडेड आनी वी आर नॉट गिवींग एनी इन्सेंटिव्स टू दोज पीपल ते ट्रेडिशनल पेट्रोल दिता पूण गांवांत जाल्यार तेका हे कॅपिंग ना इफ नुस्त्याक मारपाक कॅपिंग आहा देन इट कम्स आनी तितकें रिजनेबल फार्मिंग करपाक जाता न्हू म्हणजे खुबे बीन आतां हे आतां पळय. फाटल्या फावटी तुम्ही फार्मिंग केले फार्मिंग जे आहा गव्हर्मेंट फूल सपोर्ट दिता प्रायम मिनिस्टर संपदा येवजणेक स्टोरेज 3 व्हिलर सेल करपाक वो नुस्तें व्हरून विकप जावं तूं स्टोरेज करप किंवा म्हाका दिसता आमी 40% सबसिडी दिता कोल्ड स्टोरेजाक बाय वॅन्स दिता म्हणजे सगळे तरेचे सपोर्ट जो जाय तो आसा आमचे कडेन लोकांनी फक्त ह्या धंद्यान फुडें सरप फिशरी डिपार्टमेंटान फार्म केल्ले पळय फाटल्या फावटी सुंगटां बिंगटां तुमी विकलेली सो ह्या वर्साक तशें नाही, चालूच आसतलें. चालू आसा ती पोंड्स आमी करून घेतलो पूण आतां कितें सुंगटात आहा काय दुसरें कितें आहा तुमचे कडेन आहा नाही, डिपार्टमेंट रेअर स्पिसीस आहा पळय तेंची बीन तुमी हे करतले रेअर स्पिसीस म्हणटाले मिल्क फिश नाही हे रे ते आमी हेतून आसता पळय चडश्यो गोळशी आसूं काळुंदरां आसूं हे आमचे लोकल नुस्तें आहा तें पसून जाय सी तेका कितें सॅलिनिटी बरी जाय आसा आनी ती मेंटेन जावपाक ती भायल्या नुस्तें पसूं शकता सुंगटां हें ते करूंक शकता ती आसा ते आमी घातला आमकां गरज आहा ती आमची ट्रेनींग सुरू आसता आनी त्या प्रमाणे आमचे स्टाफ आहा तितके टॅक्निकल आमचे जो स्टाफ जे आसता मॅक्झिमम आहा तितके MSc जाल्ले भुरगे सो तेंचो त्या प्रमाणान मातसो बरो यूज जाता सर तुमचो एक कल्चरल प्रोग्राम आसता इवनिंग टायम तो लायनअप कितें आहा कोण सेलिब्रिटी वा येवपाचे आहा कित्याक कल्चरल ना प्रोग्रामाक सेलिब्रिटी ना लोकल आमचे Minister, few days back, the news was getting viral regarding the Karan Dalit beach. That metal, the fish is having a metal. कितें exactly? सी अजून काय आमकां गव्हर्मेंटाक काय येवंक ना सी NIO आनी युनिवर्सिटी हे कंटिन्युअस तेंचे रिसर्च आसताच ते जेन्ना तांकां दिसलें की हे बाबा सिरियस हार्मफूल आहा जाल्यार दे वील इन्फॉर्म द गव्हर्मेंट आनी गव्हर्मेंट वील टेक एप्रोप्रिएट एक्शन आदेश दितले ना रे कशें इट शूड बी कॉन्क्रीट येवंक जायना व्हायरल जाता कितें व्हायरल जाता येवंक जायना न्हू सी NIO आनी युनिवर्सिटी इट्स अ बीग इन्स्टिट्यूशन इट्स नॉट हें बेश्टें ते खंयचे हेल्प ग्रूप सेल्फ हेल्प ग्रूप करता ते तर स्वता करता दे वील इन्फॉर्म द गव्हर्मेंट Probably they would come with the cause as well, like what is the cause for it, See, and accordingly we can take that to NIO सायंटिस्ट आहा थंय ते क्लार्क आनी पिवन ना थंय सो वी शूड थिंक दॅट स्टडी बिलोंग्स टू दॅट सायंटिस्ट आनी सायंटिस्ट वील ते देशाच्या इंट्रस्टानूच करता आनी जर दिसता देशाक कितें हार्मफूल जाता दे वील कम बॅक टू गव्हर्मेंट एंड सेंटर ऑल्सो इट इज नॉट लोकल इशू So one more issue. Last time you had given the assurance regarding that drones surveillance. सी आमी ड्रोन
आमचे प्रोसेस आहा हम्म. आम्ही ड्रोन कित्याक तुमच्या माध्यमात सदांच बोटीना करी तुम्ही ह्या वर्सा पयलीं आमी खूब बोटी धरल्या हम्म. सो एटलीस्ट धरून बिरून आमी सारके वेवस्थीत ह्या वर्सा आहा आनी तेज्या बरोबरूच फुडें आनी एडवान्स सांगले म्हणून ड्रोन सिस्टम आमी हाडटलेच मल्टी लेयर सर्विस. आणि सॉंग कोणे गायलं? मुकेश घाटवळ आणि कंपोज केल्यान गायला आता ते ह्या फेस्टिवलांतल्यान एक प्रयत्न आसता की सगळ्या गोंयकारांक सगळ्या तरेन फायदो जावपाक जाय आणि जे बँड सुद्दां आसा पळय कोण तरी प्रश्न विचारलो की बँड्स कितें आसता सगळी गोंयची बँड्स आसा गोवन फोक डान्सीस आसतले तेन्ना रंगारंग कार्यावळी सुद्दां इवनिंग सगळ्यांक पळोवपाक मेळटल्यो जे फूड स्टॉल्स आसात ते सगळे गोंयकार घाल्यात आनी तांकां गोंयकारच आसतले तेन्ना सगळ्यांनी येवचें आनी मुजरत हो फेस्टिवल जो 9th एडिशन आसा पळय तो सगळ्या मेरेन पावोवचो मोठो करचो इतलो सपोर्ट थँक्यू Thank you.